नमस्कार. आज आपण आलो आहोत गोळसुंद्रे गावातील शिवमंदिर. हे शिवमंदिर सुमारे 700 ते 800 वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. सुभेदार रामजी सुभेदार यांनी हे मंदिर बांधलेले आहे आणि हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील हे मंदिर पाताळगंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. मंदिरासमोर सर्वप्रथम आपल्याला दिसते की दीपमाळा दिसते. याचं जीर्णोद्धार आता करण्यात आलेला असला तरी मुळात प्राचीन दीपमाळा असावी. नदीपासून ते साधारणतः 20 फूट उंचावर हे चौथऱ्यावर बांधलेले मंदिर दिसते आहे. मंदिराचा वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला हे सुरक्षा कठड आहेत. ह्याच्यावर गजराज शिल्प आहेत आणि मला वाटतं हा युद्धाचा प्रसंग अंकित करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराचे प्रवेशद्वार. 5 द्वार शाखा असून ही बाहेरची द्वार शाखा पर्णशाखा म्हणून आहे. द्वार शाखेच्या खाली भैरव द्वारपाल आहेत. भैरव शिल्पे आहेत. ललाट बिंबावर गणेश मूर्ती दिसत आहे आपल्याला. त्याच्यावरती तोरण आहे. तोरणाच्या वरती पंचदेवतांचे एक देवपट आहे. त्याच्यानंतर मंडोवरावर ही चंद्रशिला आहे. चंद्रशिलेच्या दोन्ही बाजूला त्रिशूल चिन्हे दिसत आहेत. इकडचं हे चिन्ह आहे ते जीर्ण झालेलं आहे, झिजलेलं आहे. इकडचं स्पष्ट दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतोय हे सभामंडप आहे. सभामंडपात मध्यभागी नंदी आहे. सभामंडपात 10 देवकोष्टक आहेत. सध्या देवकोष्टकात मूर्ती नसल्या तरी पूर्वीच्या काळी ह्या मूर्ती असाव्या. त्यानंतर आपल्याला दिसते प्रत्येक कोनाड्यात कमळ फुलाचे नक्षी आहे आणि हा जो शिखर आहे विक्षिप्त प्रकारचा घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या मधोमध आपल्याला पाषाण झुंबर दिसते. झुंबरावर बहुतेक अष्टदिग्पालांच्या मूर्ती आहेत आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या आणखी सभामंडपात उजव्या आणि डाव्या बाजूला आणखी 2 प्रवेशद्वारे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे दिसते हे अंतराळ आहे. अंतराळामध्ये नक्षीदार तोरण आहे. नंतर हे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार सुद्धा पंचशाखीय असून त्याची बाह्य शाखा आणि पुष्पशाखा आहे. मंडारकस चंद्रशिला आहे. द्वार शाखांच्या खाली हे चामरधारी सेवक आणि हे द्वारपाल आहेत. ललाट बिंबावर गणपती आहे आणि प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला देवकोष्टकात गणपती आहे. उजव्या बाजूला भैरव आणि नंदी आहे. त्याच्यानंतर गर्भगृहामध्ये शिवपिंडी आहे. प्रवेशद्वाराच्या वरती हे त्रिदेव आहेत. हे बहुतेक भैरव असावेत. त्यानंतर तिथे पाषाण झुंबर आहे आणि वितानामध्ये एक सुंदर झुंबर आहे आणि हा घंटा वगैरे लावलेला आहे. त्याच्यानंतर गर्भगृहामध्ये शिवपिंडी आहे. शिवपिंडीच्या मागे एक देवकोष्टक आहे आणि देवकोष्टकात पार्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा आणखी काही देवकोष्टके आहेत पण त्यामध्ये सध्या मूर्ती नाहीये. अशा प्रकारे हे शिवमंदिर आता आपण पाहिलेलं आहे. ऐतिहासिक शिवमंदिर तुम्हाला कसे वाटले? तर आज आपण हा शिवमंदिरचा एक शॉर्ट व्हिडिओ बघत आहोत आणि हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.